आषाढी वारीसाठी प्रस्थान करणाऱ्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याबाबत भाविकांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि उत्साहाची बातमी समोर आली आहे. यंदा संत तुकाराम महाराजांची पालखी एका अत्यंत भव्य आणि नयनरम्य अशा नवीन रथात विराजमान होणार आहे. या नवीन रथाच्या निर्मितीचे काम सध्या वेगाने सुरू असून देखणे लाकडी कोरीव काम पूर्ण झालेला हा मुख्य रथ आता देहू नगरीत सुरक्षितपणे दाखल झालाय. यामुळे देहूसह संपूर्ण वारकरी संप्रदायात उत्साहाचं वातावरण पसरलं आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूतून प्रस्थान येत्या 7 जुलै रोजी होणार आहे. या प्रस्थान सोहळ्याचे औचित्य साधून देहू संस्थांकडून यंदा नवीन रथ बनवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या रथाच्या संरचनेसाठी तब्बल 150 घनफूट उच्च दर्जाच्या ब्रह्मटिक सागवान जातीच्या लाकडाचा वापर करण्यात आला. हे लाकूड अत्यंत दर्जेदार आणि टिकाऊ असून त्यावर कडक ऊन, वादळी वारा आणि मुसळधार पाऊस अशा कोणत्याही तीव्र हवामानाचा अजिबात दुष्परिणाम होणार नाही अशा पद्धतीने त्याची निवड करण्यात आली आहे. या लाकडावर राजस्थानमधील सिहोर या गावात अत्यंत देखणे कोरीव काम करण्यात आले असून हे नक्षीकाम वैशिष्ट्यपूर्ण अशा दाक्षिणात्य पद्धतीचे आहे. सिहोर येथील कारागिरांनी आपल्या अप्रतिम कौशल्याने सजवलेला हा लाकडी रथ आता पुढील प्रक्रियेसाठी देहूच्या मुख्य मंदिर परिसरात आणण्यात आलाय. या रथाचे सौंदर्य आणि भव्यता आणखीन फुलवण्यासाठी त्यावर तब्बल 250 किलो चांदीचे सुबक आवरण चढवले जाणार आहे. हे काम अत्यंत मौल्यवान असल्याने सुरक्षेची अतिशय चोख व्यवस्था करण्यात आली आहे. देहू मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या थेट आणि कडक देखरेखीखाली रथावर चांदी लावण्याचे हे महत्त्वपूर्ण काम पूर्ण केले जाईल. येत्या 7 जुलै रोजी पालखीचे प्रस्थान होणार असल्याने त्यापूर्वी म्हणजेच 7 जुलैपर्यंत चांदीचे हे संपूर्ण काम यशस्वीरित्या पूर्ण करण्याचा देहू संस्थांचा दृढ मानस आहे. त्यामुळे यंदाच्या आषाढी वारीमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा हा नवा चांदीने मढवलेला रथ भाविकांच्या आकर्षणाचा मुख्य केंद्र ठरणार आहे. शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे.